आज भाऊ मिस्त्री काम सोडून आम्ही गेलो होतो भाऊ माळी गोगरगावला. टुर्नामेंट चालू आहे तिथे क्रिकेट खेळण्यासाठी. आणि तब्बल आहे ना भाऊ 3 वर्षानंतर आपण पहिल्या वेळेस बॅट हातात घेऊन आणि गेलो होतो भाऊ आमची लगान 3ची टीम घेऊन. मग काय भाऊ गेलो मस्तपैकी माळी गोगरगावला. आणि मग काय आमचे कॅप्टन बिप्टन मस्तपैकी टॉस बीस करून घेतलं भाऊ. पहिली आमची आली फिल्डिंग. मग आम्ही दिली भाऊ समीर भाऊला. मग पहिली वर समीर भाऊनं पहिलाच बॉल टाकला होता किपरच्या डोक्यावरून, तर डायरेक्ट स्लिपवरच्या डोक्यावरून डायरेक्ट 4 रनासाठी. दुसरा बॉल पण त्याच पद्धतीने आमच्या समीर सेटनं टाकला भाऊ. मग काय भाऊ इकून तिकून मग आले भाऊ आमचे मंगेश भाऊला पहिलाच बॉल टाकला तर खणखणी चौकार वाढला भाऊ. मग मंगेश भाऊ आले भाऊ टेन्शनमध्ये, कारण की पहिल्याच बॉलवर गेला चौकार. मग मंगेश भाऊने घेतलं भाऊ दुसरा बॉल आणि टाकायला लागले भाऊ. दणकून मारला आणि तिन्ही पण दुसरा पण खणखणीत चौकार. त्याच्यानंतर मंगेश भाऊ तर अजूनच टेन्शनमध्ये आले आणि टाकला भाऊ तिसरा बॉल तर गगनचुंबी छक्का मारून दिला भाऊ त्या प्लेअरना. त्याच्यानंतर आले भाऊ हारून भाऊनापासून पण असं स्वागत झाला भाऊ चौकारापासून. त्याच्यानंतर मग काय भाऊ आले आमचे विक्रांत भाऊने पहिल्याच बॉलवर बॅट्समॅनला केला भाऊ बीट. आयला म्हणलं एवढे खतरनाक बॉलर आहे भाऊ. त्याच्यानंतर काय दुसरा बॉल टाकला भाऊ विक्रांत भाऊने, तर विक्रांत भाऊचं पण स्वागत केलं भाऊ चौकारापासूनच त्यांनी. त्याच्यानंतर काय 6 ओव्हरमध्ये 80 रनचं टार्गेट आम्हाला दिलं भाऊ. मंगेश भाऊ म्हणे मी काय छपकातून जातो म्हणे आता ओपनर, आणि आता 3 ओव्हरमध्येच ना मॅच काढून आणतो म्हणे भाऊ. पण काय भाऊ मंगेश भाऊ गेले आणि पहिलाच वाढला भाऊ त्यांनी. पण काय छक्क्याच्या थोडंसं अलीकडेच त्यांचं ना कॅच घेऊन घेतला भाऊ. मंगेश भाऊ गेले ना मग काय भाऊ आम्हाला तर लागली ना भाऊ गळती. मंगेश भाऊ गेले, विक्रांत भाऊ गेले ना मग काय विक्रांत भाऊ गेल्यानंतर तर मग अशी गळती लागली ना भाऊ काय सांगू तुम्हाला. एक गेला तर एक येत होता, अशी गंमत झाली होती आमची. त्याच्यानंतर काय असं करता करता 29 रनावर तर आमची सगळी टीम ऑल आऊट झाली भाऊ मित्रांनो. मग काय भाऊ आम्ही पण मारले भाऊ गाड्याला किकान निघलो. मग घराकडे निघलो तर मग का 2 मॅच खेळलो, पण दोन्ही मॅच आम्ही ना भाऊ मस्तपैकी हरवून घेतलं भाऊ. त्याच्यानंतर मग रस्त्याने येताना नाही छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा दिसला भाऊ, तर कमेंटमध्ये नक्की सांगा हा कुठला पुतळा आहे भाऊ. चला मग मित्रांनो निघतोय आम्ही घराकडे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो.